नमस्कार. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020-21 तुमच्यासमोर नवोपक्रम सादर करीत आहे. माझा नवोपक्रम कोविड काळात गणित विज्ञान ऑनलाईन शिक्षण. माध्यमिक शाळा न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली या ठिकाणी हा नवोपक्रम राबविलेला आहे. नवोपक्रम करता मी कुमारी सविता संगप्पा रेशमी. शैक्षणिक अर्हता BSc B.Ed. एकूण सेवा 10 वर्ष 3 महिने. त्यानंतर प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहे. प्रस्तावना. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन लर्निंगचा पर्याय स्वीकारला आहे. शिक्षकांकडून अनेक अपेक्षा ऑनलाईन शिक्षणातून केल्या आहेत. वर्क फ्रॉम होमचे आदेश निघाले. मुलांना लर्न फ्रॉम होम सांगितले आहेत. सध्याचे युग ही संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. विविध क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात अध्ययन अध्यापन क्षेत्र मागे कसे राहणार? त्यासाठी मी स्वतःला व्यावसायिक दृष्टीने समृद्ध केले. अनेक प्रशिक्षणे, कार्यशाळा, नवे प्रवाह समजून घेतले. नेटवरून माहिती घेऊन वर्गात आणली. यशस्वी होण्यासाठी काय करता येईल, कोणतं माध्यम आणि साधने यांची मर्यादा, उपलब्धता याचा विचार केले. विद्यार्थ्यांना कोविड काळात गणित विज्ञानाचा विषय ऑनलाईन शिक्षणातून मी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मनोरंजक पद्धतीने विषयातील संकल्पना, आशय स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न मी माझा या उपक्रमातून केला आहे. नवोपक्रमाची विवरणं. अनुक्रमणिका. नवोपक्रमाचे शीर्षक. प्रस्तावना. नवोपक्रमाची गरज व महत्त्व. नवोपक्रमाची नवीनता व उपयुक्तता. नवोपक्रमाची उद्दिष्टे. नवोपक्रमाचे नियोजन. नवोपक्रमाचे यशस्वीता व फलनिष्पत्ती. समारोप तसेच संदर्भ सूची व परिशिष्ट. नवोपक्रमाची गरज व महत्त्व पाहूया. माझी शाळा ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा. येथे मी 8वी, 9वी, 10वी विद्यार्थ्यांचे गणित विज्ञान विषय शिकविते. विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. नवोपक्रमाची गरज व महत्त्व खालीलप्रमाणे. पहिला, कोविड काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू, यासाठी ऑनलाईन शिक्षण स्वीकारली. दुसरा, शिक्षणापासून मुलांना वंचित न ठेवणे, ऑनलाईन मूल्यमापन करणे. तिसरा, गणित विज्ञान विषयांची संकल्पना स्पष्ट करून प्रत्यक्ष अनुभूती देणे. चौथा, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आनंददायी मनोरंजनात्मक शिक्षण देणे. पाचवा, गणित विज्ञान विषयात आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे. नवोपक्रमाची नवीनता व उपयुक्तता पाहूया. या नवोपक्रमामध्ये नवीन तंत्रज्ञानाची, टेक्नॉलॉजींचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेली आहे. हा उपक्रम विद्यार्थी हसत खेळत, कोणत्याही दडपणाखाली न येत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात. संगणकावर विविध उदाहरणांचा सराव केल्यामुळे संगणक शिक्षणासोबतच गणिताची व विज्ञानाची आवड निर्माण होते. नवोपक्रमाची महत्त्व पाहूया. विज्ञान विषयातील करून पहा, तुम्हाला माहीत आहे का यासारख्या कृतींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देता येते. GIFचा वापर करून व्हिडिओ क्लिप्सद्वारे विज्ञानातील मजकूर प्रत्यक्ष मुलांना दाखवता येते. फॅट सिम्युलेशनचा वापर करून विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष कृती करून पाहता येते. nearpod.com मधील फील्ड ट्रिपच्या मदतीने सहलीचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येते. गुगल फॉर्मच्या मदतीने ऑनलाईन चाचणी देऊन विद्यार्थ्यांची ऑनलाईन मूल्यमापन करता येते. विज्ञानाचे फॉर्म्युले वापरून, गणितातील फॉर्म्युले वापरून प्रश्नपत्रिका तयार करता येते. विद्यार्थ्यांची परीक्षा गुगल फॉर्मवरती विद्यार्थी परीक्षा दिल्याबरोबर त्यांचे रिझल्टचे प्रमाणपत्र शाळेच्या वतीने विषय शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीसहित ईमेलद्वारे ऑटोमॅटिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे त्यांच्या ईमेलवर पाठविता येते. इथे मी 2 सर्टिफिकेट्स नमुना दिलेले आहे. 8वी वर्गातील विद्यार्थी विनायक शहाजी निकम,
for participating in 8th Mathematics Rational and Irrational Numbers online test. Your score is 80%. त्याच पद्धतीने 10वी वर्गातील विद्यार्थिनी ऋतुजा राजेंद्र कराळे for participating in 10th Science and Technology Part 2 Heredity and Evolution. She scored 80%. कोविडच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू. या परिस्थितीत मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे ही जबाबदारी आपणावर आहे व ती पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून अध्यापन करणे हे माझ्या या नवोपक्रमामुळे साध्य होणार आहे. या नवोपक्रमाचा मदत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नक्कीच होणार आहे. माझा हा नवोपक्रम प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकाला उपयोगी पडणार आहे. नवोपक्रमाची उद्दिष्टे पाहूया. पहिला, स्वयं अध्ययनाला प्रेरित करते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग, उपस्थिती वाढविणे. दुसरा, गणित विज्ञानसारख्या विषयात आवड निर्माण करणे. तिसरा, शैक्षणिक वेबसाईट्सची ओळख करून देणे. मोबाईल हाताळता येणे, मोबाईल हाताळण्याची कौशल्ये विकसित करणे. चौथा, नवीन तंत्रज्ञानांची ओळख करून देणे. आनंददायी, मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक शिक्षण देणे. पाचवा, विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. त्यानंतर नवोपक्रमाचे नियोजन पाहूया. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली येथे मी इयत्ता 8वी, 9वी, 10वी विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयाचा ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी, वर्क फ्रॉम होम विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. एप्रिल-मे 2020 महिन्यात मी इझी टेस्ट ॲपच्या बेसिक ट्रेनिंगला उपस्थित होते. माझ्या नवोपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणांची, कार्यशाळांची मदत मला मिळालेली आहे. इझी टेस्ट ॲपद्वारे आयोजित प्रोफेसर मुरलीधर भुतडा सरांचा, विशाल कांबळे सर व बडे सर पुणे तसेच वासुदेवन नटराजन सर कर्नाटक यांचा मार्गदर्शन मिळालेली आहे. इझी टेस्ट बेसिक ट्रेनिंग व ॲडव्हान्स्ड व्हिडिओ कोर्सच्या मदतीने मी हा नवोपक्रम पूर्ण केलेली आहे. नवोपक्रमाचे स्थळ, कालावधी व वेळापत्रक. सदरील नवोपक्रम न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडग्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली या शाळेत सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात माहे एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2020 च्या काळात इयत्ता 8वी, 9वी, 10वी विद्यार्थ्यांसाठी राबविला आहे. विद्यार्थ्यांसाठी तासाची वेळापत्रक दिलेली आहे. अशा प्रकारे योग्य ते नियोजन करून हा नवोपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही पाहूया. उपक्रम क्रमांक 1, झूम मीटिंग, गुगल मीटचा वापर. विद्यार्थ्यांना झूम ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. झूम मीटिंगद्वारे वेळापत्रकाप्रमाणे रोज प्रत्येक विषयाचे 45 मिनिटांचा तास घेतला. विद्यार्थ्यांची उपस्थिती. उपक्रम क्रमांक 1, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. इयत्ता 10वी, विषय विज्ञान व तंत्रज्ञान, भाग 2. त्यातील पहिला धडा हेरिडिटी अँड एव्होल्यूशन. सेमी वर्गासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. कॅन यू रिकॉल व हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेसबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील पान ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन ह्यात कॅन यू टेल, त्यात 2 प्रश्न विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे अशा पद्धतीने पुस्तकात दिलेले आहे. यासाठी मी इमोजीचा वापर केलेले आहे. कॅन यू टेलसाठी इमोजीचा वापर केलेला आहे. पहिला प्रश्न, स्केच अँड एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. प्रश्न विचारून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तर दाखविता येते. त्यानंतर पुढील पॅराग्राफची स्पष्टीकरण देऊन पुढचं पॉईंट कनेक्टिंग लिंक्स. इथे ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणून सांगितलेले पहा पुस्तकात. या पुस्तकातील जे चित्र आहेत त्या चित्रावरती आपण क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डकबिल पॅलिप्टस, लंगफिश आणि पेरिपॅटसचं
ऑब्झर्वेशन ते मुलं करतात. पहा इथे पहिला आहे डकबिल पॅलिप्टस. या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना डकबिल पॅलिप्टस दाखविता येते. लंगफिश, त्याच पद्धतीने पेरिपॅटसबद्दल देखील आपल्याला प्रत्यक्ष पेरिपॅटस आपल्याला दाखविता येते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे लॅमर्किझम. लॅमर्किझममध्ये खालील पॅराग्राफमध्ये सांगितलेले आहेत. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग. जिराफचं नेक आपल्याला दाखविता येते. त्यानंतर शोल्डर्स ऑफ द ब्लॅकस्मिथ सांगितलेलं आहे, आयरनस्मिथ सांगितलेलं आहेत, ते देखील आपल्याला इथं मुलांना दाखविता येते. विंग्स ऑफ द बर्ड्स दाखवलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला विज्ञान विषयात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर आपल्याला करता येते. धन्यवाद. उपक्रम क्रमांक 3 गुगल क्लासरूम ॲपचा वापर. इथे पहा गुगल क्लासरूम ॲप. हे ॲप विद्यार्थ्यांना डाउनलोड करायला सांगितले होते. ह्या गुगल क्लासरूम ॲपमध्ये 3 वर्ग क्रिएट केलेले आहे. एक आहे 8वीचा गणितासाठी, 9वी विज्ञानासाठी व 10वी विज्ञानासाठी. 8वी वर्गात 10 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. स्ट्रीममध्ये दिसत असलेले विद्यार्थी हे स्वाध्याय सोडवून गुगल क्लासरूमवरती अपलोड केलेले असतात. याचा तपासणी करून शिक्षक शेरा देऊ शकतो विद्यार्थ्यांना. पीपल्समध्ये विद्यार्थी दिसतात, जॉईन झालेले विद्यार्थी. त्याच पद्धतीने 9वी वर्गातील विद्यार्थी आहेत. हे स्वाध्याय सोडवलेले विद्यार्थी आहेत, त्यांना शेरा देखील पाठवलेले आहे. त्याच पद्धतीने 10वी वर्गातील विद्यार्थी स्ट्रीममध्ये दिसणारे हे स्वाध्याय सोडवून अभ्यास गुगल क्लासरूमवरती अपलोड केलेले असतात. त्यात तपासणी करून शेरा पाठवलेले आहेत. 2 क्लास कमेंट्स मीन्स 2 शेरा पाठवलेले आहे. पीपल्समध्ये या वर्गात जॉईन झालेले विद्यार्थ्यांची यादी आपल्याला पाहता येते. अशा पद्धतीने आपल्याला गुगल क्लासरूमचा वापर ऑनलाईन शिक्षणामध्ये करता येते. उपक्रम क्रमांक 4 nearpod.com वेबसाईटचा वापर. या उपक्रमातून मुलांना अभ्यासाबरोबर फील्ड ट्रिपद्वारे ऑनलाईन क्षेत्रभेटची अनुभूती आपल्याला देता येते. पहा इथे nearpod.com. ह्यात फेट सिम्युलेशनचा वापर करता येते. PDF टेक्स्टबुकचा वापर करता येतो. ऑनलाईन लिंकचा वापर करता येते. इथे पहा नियरपॉड वेबसाईटचा वापर इथे मी केलेले आहे. समोर दिसत आहे स्क्रीन. ह्यात फेट सिम्युलेशन, स्लाइड शो, PDF व्ह्यूवर. यात आपण फेट सिम्युलेशनचा वापर पाहूया. विद्यार्थ्यांना नियरपॉड ओपन करून यातील फेट सिम्युलेशनचा लिंक विद्यार्थ्यांना झूम ॲपद्वारे लिंक पाठवता येते. लिंक पाठवून त्यांना जॉईन करण्यास अशा पद्धतीने लिंक येते. या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांना जॉईन करता येते. पाहिजे 9वीसाठी फेट सिम्युलेशन, 10वी वर्गासाठी हेरिडिटी इव्होल्यूशन PDF पुस्तक रेड्युस्ड सिलेबस ठेवलेले आहे. ग्रॅव्हिटेशनचं एक आहे. मध्ये नेटवर्क्स प्रॉब्लेम देखील येऊ शकते. या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसणार आहे. त्यानंतर आपण शेअर प्रिव्ह्यूवरती क्लिक करून
त्या पद्धतीने शेअर प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर लिंक दिसते आपल्याला. हा लिंक आपण कॉपी करायचा आहे. कॉपी करून झूम ॲपमध्ये चॅट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना लिंक पाठवायचा आहे. त्या लिंकला विद्यार्थी जॉईन होतात. जॉईन झाल्यानंतर प्रत्यक्ष हे फेट सिम्युलेशनचा वापर विद्यार्थी स्वतः करून घेऊन प्रत्यक्ष या पद्धतीने फेट सिम्युलेशनचा विज्ञानातील कृती ॲक्टिव्हिटीचा स्वतः ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने पडताळून पाहू शकतात. पडताळून पाहता येते विद्यार्थ्यांना. पहा इथं फेट सिम्युलेशनमध्ये फोर्स अँड मोशनचं बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्ससाठी ही कृती, याचा वापर विद्यार्थी स्वतः लिंकबरोबर जॉईन झाल्यानंतर विद्यार्थी स्वतः ही कृती करून पाहता येते मोबाईलमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला निअरपॉडचा वापर, वेबसाईटचा वापर आपल्याला ऑनलाईन शिक्षणामध्ये करता येते. उपक्रम क्रमांक 5 क्विझिस.com. पहा इथे क्विझिस.com हा ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन लाईव्ह टेस्ट घेता येते आपल्याला. इथे पहा माय लायब्ररी. मी आधीच गणित विज्ञान विषयाचे टेस्ट तयार करून ठेवलेले आहेत. पहा गणिताचं एक तुम्हाला इथं लाईव्ह टेस्ट दाखवते 8वी वर्गासाठी. इथे प्रश्न दिसतात पहा. झूम ॲपद्वारे ऑनलाईन तास घेत असताना आपल्याला लाईव्ह क्विज इथे घेता येते. लाईव्ह क्विजवरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू करून दाखवते. इथे देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन झूम ॲपवरती लिंक विद्यार्थ्यांना शेअर करून त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे. विद्यार्थी लिंकच्याद्वारे या क्विजला जॉईन होतात. Question: Compare the numbers 0, 8. Option 1, 0 and GT 8. Option 2, 0 and LT 8. Option 3. बरोबर उत्तर निवडायचं आहे. इथे Question: पार्टिसिपेंट 35 halves minus 7 thirds 0 minus 5 8 63 sevenths 43 fifths. Option 1, integers. Option 2, natural numbers. Option 3, rational numbers. Option 4, whole numbers. टायमिंग सेट केल्यामुळं आपल्याला वेळेच्या आत उत्तर सिलेक्ट करायचं असते. इथे पहा उत्तर इंटिजर आहे. बरोबर उत्तर असेल तर ते ग्रीन दाखवते. उत्तर चुकलेले Question: आहे. 0 1 2 3 4 5 6. Option 1, Right. integers. Option 2, rational numbers. Option 3, whole numbers. Option 4, natural numbers. उत्तर बरोबर असेल तर ग्रीन कलरने दाखवते करेक्ट म्हणून. Question: Compare the numbers 3, 9. Option 1, 3 and GT 9. Option 2, 3 equals 9. Option 3, 3 and LT 9. Option 4, none of above. उत्तर चुकीचं असेल तरी देखील ते लाल Question: What is the symbol for natural numbers? Option 1, Q. Option 2, W. Option 3, I. Option 4, N. बघा उत्तर बरोबर असेल तर राईट क्लिक आलेले आहे. पार्टिसिपेंट्स बरोबर आपलं Question: पोझिशन Compare दाखवते. the numbers minus 4, minus 9. Option 1, minus 9 equals minus 4. Option 2, minus 4 and GT, minus 9. Option 3, minus 4 and LT, minus 9.
करेक्ट, उत्तर बरोबर आलेलं आहे. Question. Points वाढलेले Compare the आहेत numbers -7, 5. Option 1, -7 and LT 5. Option 2, -7 and GT 5. Option. करेक्ट, पॉईंट्स Question. वाढलेले आहेत. Compare the numbers -5, 0. Option 1, -5 and GT 0. Option 2, -5 equals 0. Option 3. बरोबर उत्तर दिल्यानंतर पॉईंट्स वाढलेली दिसते आपल्याला. Question. -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4. Option 1, whole numbers. Option 2, rational numbers. वेळ संपण्याआधीच आपल्याला उत्तर सिलेक्ट करायचं असते. Question. त्यानंतर 1, पॉईंट्स 2, वाढतात. 3, 4, 5, 6. Option 1, whole numbered. Option 2, rational numbers. चुकीचं उत्तर असेल तर इनकरेक्ट म्हणून दाखवते. पॉईंट्स कमी होतात, पोझिशन खाली येते. त्या पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा रिअटेम्प्ट क्वेश्चन करण्यासाठी संधी इथे Question. मिळणार 1, आहे 2, 3, विद्यार्थ्यांना. 4, 5, 6. Option 1, natural numbers. Option 2, whole. पाहायचं पॉईंट्स वाढलेले आहे. या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना लाईव्ह खेळत घेता येते. वैयक्तिक विद्यार्थ्यांची इथं त्यांचं मूल्यमापन करणार आहे. किती प्रश्नांचं बरोबर उत्तर दिले, किती प्रश्न चुकलेले आहेत, वेळ किती घेतले, या पद्धतीने हे ऑनलाईन लाईव्ह क्विजसाठी या वेबसाईटचा वापर केलेले आहे. उपक्रम क्रमांक 6, गुगल फॉर्म सर्टिफाय मीचा वापर. गुगल फॉर्मवरती वेबसाईटवरती गेल्यानंतर गुगल फॉर्म्स क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. गो टू गुगल फॉर्म्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण तयार केलेले गुगल फॉर्म्स पाहायचं असेल तर डेस्कटॉप साईट याच्यावरती क्लिक करून आपण क्रिएट केलेले गुगल फॉर्म्स आपण इथे पाहू शकता. प्रोसेसिंग व्हायला लागलेली आहे. पाहते 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिसरा धडा, सायन्स पार्ट 2, चॅप्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, 10वीसाठी 10वी विद्यार्थ्यांसाठी आहे. इथे पहा रॅशनल अँड इरॅशनल नंबर, पहिला धडा गणिताचा, यावरती तयार केलेलं गुगल फॉर्मवरचं एक मूल्यमापन आपण मुलांना लिंक शेअर करून हे चाचणी सोडवण्यास दिल्यानंतर पहा विद्यार्थी इथं आपण इथे विद्यार्थी म्हणून इथं मी एक डेमो दाखवणार आहे. पहा इथे विद्यार्थी स्वतःचा ईमेल ॲड्रेस इथे लिहितील, टाकतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव, परत एकदा ईमेल अचूक ईमेल इथे विद्यार्थी लिहायला पाहिजे. त्यानंतर इयत्ता, शाळेचं नाव, नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवतील. प्रश्न वाचून खालील ऑप्शन्सवरती क्लिक करून प्रश्न वाचून खालील पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा असते. अशा पद्धतीने विद्यार्थी ऑनलाईन चाचणी देऊ शकतो. -7 and 0 कंपॅरिझन
So -7 is less than 0. Compare the number 5.3 and 0. जर चुकीचे नंबर दिले तरी देखील चालेल. विद्यार्थी म्हणून आपण पाहूया. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पाहायचं असं मेसेज त्यांना मिळणार आहे. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. यू विल गेट सर्टिफिकेट इफ यू आर एलिजिबल. आपलं विद्यार्थी स्कोअर देखील पाहता येते. 10 पैकी 7 पडलेले आहे. पहा विद्यार्थी नंतर ईमेलवरती जाऊन सर्टिफिकेट मिळाले आहे का इथे पाहता येते. पहा इथं सर्टिफिकेट आलेले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकतात. ऑटोमॅटिकली त्यांना सर्टिफिकेट मिळून जाते. अशा पद्धतीने आपल्याला गुगल फॉर्म ई-सर्टिफायचा वापर देखील आपल्याला करता येते. इथे सर्टिफिकेट स्वतः तयार केलेली आहे. उपक्रम क्रमांक 7 ओपन बोर्ड ॲप. हा उपक्रम गणित अध्यापन करण्यासाठी उपयुक्त असा ॲप आहे. हा ॲप मोबाईलवरती डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज आहे. बहुमितिक आकृतींची रचना करणे, रेषा काढणे, त्रिकोण काढणे इत्यादी गणित अध्यापन करण्यासाठी या ॲपचा वापर करता येते आपल्याला. गणित अध्यापनासाठी त्रिकोणाची रचना इथं केलेली दाखवलेली आहे आणि पॉझिटिव्ह नंबर्स, नेगेटिव्ह नंबर्स ओपन बोर्डच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे. त्यानंतर उपक्रमानंतरची निरीक्षणे. उपक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुढील प्रमाणे फरक लक्षात आलेले आहे. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग, उपस्थितीत वाढ झालेली आहे. विद्यार्थी स्वाध्याय वेळेत पूर्ण करतात. गुगल क्लासरूममध्ये विद्यार्थी सहभाग वाढलेली आहे. गणित विज्ञान विषयात आवड निर्माण झालेली आहे. पालकांचाही प्रतिसाद वाढलेले आहे. अभ्यासाची आवड निर्माण झाल्यामुळे मुले स्वयंमध्यम अध्ययन करू लागलेली आहेत. त्यानंतर समारोप. शाळा बंद पण शिक्षण सुरू या दृष्टीने मुलांना वर्क फ्रॉम होम या हेतूने ऑनलाईन शिक्षण देऊन इयत्ता 8वी, 9वी, 10वी विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयात प्रगत करण्याच्या दृष्टीने माझा हा उपक्रम फायदेशीर ठरला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेली आहे. हा उपक्रम करताना नेटवर्कची प्रॉब्लेम येत असते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील दुरावा कमी होऊन त्यांचे नाते आणखीन मजबूत झालेले आहे. हा उपक्रम प्रत्येक शिक्षकांना आपला वर्ग प्रगत करण्याच्या दृष्टीने, ऑनलाईन शिक्षणातून प्रगत करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. संदर्भ सूची. वेबसाईट व ॲप्स. झूम ॲप, गुगल मीट ॲप, इझी टेस्ट ॲप ऑनलाईन तास घेण्यासाठी. ebalabharati.com. पुस्तके PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. ओपन बोर्ड ॲप. quizzes.com वेबसाईट. nearpod.com वेबसाईट्स. त्यानंतर परिशिष्ट. विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरुवातीला 25% होती, नंतर त्यात वाढ झालेली आहे. काही फोटोज इथे विद्यार्थी उपस्थिती ओपन बोर्डचा वापर केलेले फोटोज आहेत. धन्यवाद.